मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मी तुम्हाला आतापर्यंत 16 अध्याय श्रवण करून चुकली आहे मित्रांनो। तर आज आपण श्रीमद भागवत गीतेच्या 17व्या अध्यायाला सुरुवात करणार आहोत। तर त्या अगोदर जर कोणी माझ्या चॅनलला नवीन आलेलं असेल, पहिले व्ह्यूअर्स आलेले आहेत माझे, तर एवढे 50,000 फॅमिली माझी होण्यात येत आहे, त्याबद्दल मी सर्व माझ्या फॅमिलीचे मनपूर्वक धन्यवाद करते। थँक्स मनापासून बोलते। आणि तुम्ही माझ्या चॅनलला एवढे पुढे घेऊन गेलेत, तुमच्यामुळे माझं चॅनल एवढं पुढे गेले आणि तुमच्या कमेंट्स ऐकून मला असं वाटतं तुम्ही माझ्या खूप जवळ माझे नातेवाईक झालेले आहेत असे मला वाटते। तर मित्रांनो, असेच माझ्या चॅनलला जो कोणी नवीन येत राहत असेल आणि चांगले चांगले पुराणं ऐकण्यासाठी हे कथा चॅनल शालिनी भक्तिसागर नक्की सबस्क्राईब करा आणि एक कमेंट्स तुम्ही कोणत्या गावाहून कथा ऐकत आहोत त्यासाठी करा, म्हणजे माझा आत्मविश्वास वाढतो आणि मला दुसरा व्हिडिओ बनवायला प्रेरणा मिळतो। तर तुमच्या आत्मप्रसादानेच मला चांगली बोलण्याची शक्ती पण येते आणि मला असं वाटतं की तुम्हाला खूप काही सांगावं, त्यासाठी एक कमेंट्स, एक लाईक, चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता आपण मागच्या व्हिडिओमध्ये ऐकलं पिंपळाच्या वृक्षाला एवढं महत्त्व का आहे 15व्या अध्यायात 16व्या अध्यायात, की एवढं का महत्त्व दिलं गेलं आहे, त्याच्याने पूजा केल्याने काय होतं। आणि मी तुम्हाला थोडासा इंट्रो तिरुपती बालाजीचा पण सांगितला की या पृथ्वीवर अधिपती देवता विष्णू भगवान का निवडले गेले यज्ञ करता, त्याची पण मी तुम्हाला माहिती दिली की भृगु ऋषींनी कसे कसे परीक्षा घेतली सत्वगुण, तमोगुण आणि रजोगुणाचे, तर त्यात सत्वगुण श्री विष्णू भगवानला कसे निवडले गेले याबद्दल मी तुम्हाला माहिती दिली। पण याच्यावर माता लक्ष्मी रागावून वैकुंठ सोडून भूलोकावर कोल्हापुरम या गावामध्ये का बसून गेलेले आहे त्याची माहिती तर बाकी आहे, पण खूप मोठी कथा आहे, ती पण चांगली 2-3 तासाची कथा आहे। तर 3 तासाच्या कथामध्ये मी तुम्हाला 5-10 मिनटं घेतले असतील शायद, पण 5-10 मिनटामध्ये तुम्हाला ते पण समजून गेलं की ह्या पृथ्वीवर ब्रह्माचं मंदिर का नाही आहे, शिव पूर्ण मूर्ती अवतारामध्ये का पूजले जात नाही आणि विष्णू भगवानाला का अधिपती निवडले गेले, सृष्टीचे पालन करता का झालेले आहेत आणि त्यांना लक्ष्मी माता का सोडून गेली आणि या पृथ्वीवर ब्राह्मण देवता विद्या बेचूनच त्यांना धन का भेटेल, तर त्यांनी विष्णू भगवान आणि लक्ष्मीजींना दोघांना एका ब्राह्मणामुळे विष्णू भगवान आणि लक्ष्मी माता दूर झालेले आहेत, म्हणून त्यांना श्राप माता लक्ष्मीने दिला की जो ब्राह्मण भृगु ऋषी हा ब्राह्मण देवतामुळे आपले दोघं दूर झाले आहोत, अलग झालेले आहोत, तर ते त्यांचे विद्या बेसतील तरच त्यांना धन भेटेल, नाहीतर ते दारिद्र्यच राहतील असं माता लक्ष्मीने सांगितलं होतं। तर आणि तिरुपती बालाजीने कुबेर जवळून किती कर्ज घेतले, किती मोरे घेतले आणि ते आजपर्यंत तिरुपतीमध्ये ही प्रथा चालू आहे। केशमुंडन आणि सोने वगैरे काही दान करतील तेव्हाच त्याला तिरुपती बालाजीचे पूर्ण फळाची प्राप्ती होईल असं मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। आणि जे कुबेरकडून बालाजीने विष्णू भगवानने त्यांच्या लग्नासाठी जे कर्ज घेतलेलं होतं, तर त्याचे साक्षीदार कोण होतं, पिंपळाचे वृक्ष, म्हणून या पिंपळाच्या अश्वत्थ वृक्ष सर्व वृक्षांमध्ये श्रेष्ठ महान असे वृक्ष पिंपळाच्या वृक्षाला एवढं महत्त्व दिलं गेलं आहे शास्त्रांमध्ये। पुराण कालापासून आपण जन्माला आलेलो पण नव्हतो, पुराण काली आपला हा कितवा जन्म आहे, काय आहे, कसे आपले किती योनींमधून आपण मनुष्य योनीमध्ये जन्माला आलेला आहोत, तर पुराण काळापासून अश्वत्थ वृक्षाला एवढं महत्त्व दिलं गेलेलं आहे। तर त्याचीच पूजा करा या 15 दिवस, तर खूप महत्त्व आहे रविवार सोडून। आणि जर भूल चूकने तुम्ही रविवारी जर पिंपळाच्या झाडाखाली पाणी टाकायला बी गेले, जर तुमच्या हातात पूजाची ताट आहे, तर तुमच्याबरोबर अवदसा दरिद्रता तुमच्यासोबत येणार नाही, कारण तुम्ही तुमच्या ताटात पूजेचं ताट घेऊन गेलेले आहेत। जर तुम्ही पूजेचं ताट नाही घेऊन गेले आहे, पाणी टाकायला हाशेच गेले खाली आत, तर तुमच्याबरोबर रविवारी दरिद्रता तुमच्या मागे येईल, घरातील आणि घरात कलह भांडणं होतील। म्हणून रविवारी तो दिवस विष्णू भगवानांनी माता लक्ष्मीने वर्जित केला आहे की संपूर्ण दिवस विष्णू भगवानांचं वास्तव्य राहील पिंपळाच्या वृक्षामध्ये आणि रविवारी अवदसाचं वास्तव्य राहील असं सांगितलं आहे त्यांनी। म्हणून मी तुम्हाला वारंवार हर एक व्हिडिओमध्ये या 2-3 व्हिडिओनंतर मी सांगतच राहते की रविवार सोडून, तर त्याचं कारण हे आहे। आणि रात्री आपल्या किचनमध्ये बी खरगटे भांडे ठेवायचे नाही,
किचन गॅस वटा छान पुसून घ्यायचा, स्वच्छ करायचे. घरात पण स्वच्छ वातावरण राहिलं म्हणजे पॉझिटिव्ह ऊर्जा राहते. रात्रीच्या वेळी उष्टे भांडे जर ठेवले तर दरिद्रतेचा वास राहतो. घरात भांडणांचे प्रकार राहतात, ते निगेटिव्ह ऊर्जा त्या उष्ट्यांमध्ये प्रकार निर्माण होऊन जातो. रात्री दोघांना आशीर्वाद दिलेला आहे विष्णू भगवानाने. रात्री 12 वाजता सर्वात प्रथम दरिद्रता येते. काय? सर्वात प्रथम दरिद्रता येते. दरिद्रताला काय आवडतं? भांडणं. जिथे भांडण होतं ना तिला खूप मजा येतो बघायला. अजून जोरात भांडणं होतात ना म्हणजे दरिद्रता त्या ठिकाणी वास करते. एकमेकांचे एका घरात पटत नाही म्हणजे दरिद्रताचा वास राहतो. तर ज्या ठिकाणी उष्टे खरगटे खूप किचन खूप घाण राहतो रात्रीच्या वेळेस, तर तिथं पहिले दरिद्रता येते. तिथं बसून जाते, ती जात नाही मग त्या घराला सोडून, कारण तिला खूप चांगलं वाटतं जिथं भांडणं होतात. आणि मग नंतर येते लक्ष्मी माता. जर आपला किचन वटा एकदम स्वच्छ राहिला, चकाचक राहिला, रात्रीच्या वेळेस मटक्याजवळ या गॅसजवळ छान दिवा लावलेला राहिला, स्वस्तिक काढली राहिलेली गॅसजवळ, तर माता लक्ष्मी वास करते. तिथं दरिद्रता येणार नाही, कारण तिथं लक्ष्मीची पूजा झालेली राहते. किचन वटा साफ झालेला राहतो ना, दरिद्रता त्या घरात घुसत नाही. रात्री अगोदर दरिद्रता येते, किचन वटा साफ राहिला तर ती परत चालली जाते वाऱ्याच्या स्पर्शाने. तुम्ही म्हणता असं साक्षात तुम्हाला लक्ष्मी माता आणि दरिद्रता साक्षात दिसते का? नाही, वाऱ्याने, छोट्याशा वाऱ्याने एकदम स्पर्शाने येतात ह्या दोघी जण. आपण काही पण आता पूजा पाठ जे करतो ते एकदम क्षणिक दैविक शक्ती राहते. मागच्या व्हिडिओमध्ये दैविक शक्तीचा अर्थ समजवलेला होता. तर क्षणिक दैविक शक्ती राहते आणि ती ओढवली जाते, खेचली जाते आपल्या घरात. आणि निगेटिव्ह ऊर्जा आणि पॉझिटिव्ह ऊर्जा हे दोन प्रकार आपल्या घरांमध्ये उत्पन्न होतात. म्हणून गॅस वटा रात्रीच्या वेळी स्वच्छच असावा आपल्या, आणि मग माता लक्ष्मी आपल्या घरात बसून जाते. दरिद्रता येते, दररोज रात्री अगोदर दरिद्रता येते, पण फिरून जाते, कारण तिला सर्व स्वच्छ दिसतं ना, तर ती स्वच्छताच्या ठिकाणी राहत नाही जिथं गंदगी खूप राहते, खूप भांडणं चालतात, खूप निगेटिव्ह ऊर्जा डोक्यामध्ये काही मही घालत राहतात. लोक रिकामे राहतात ना, जे नाही ते विचार करतात, आणि घरात आहे ना जे चांगलं बोलण्याऐवजी उलटं बोलतात. आपल्या घरात केव्हा आपण चांगला शब्द पाडायचा म्हणजे चांगले आपल्या घरात खुशखबरी होईल, चांगले आनंदीचे वातावरण निर्माण होतील, प्रगतीचे मार्ग उघडतील. नुसतं बोलण्याने होतात, म्हणून दररोज चांगलं बोला. आपला मुलगा खूप चांगल्या मार्काने पास होणार आहे, आज आपल्या घरात पैसे येणार आहे, आज आपल्या घरात बरकती आहे, आज आपले सर्वांचे मन छान जुळत आहे, आज आपण किती छान बसलो आहे. चांगलं बोला म्हणजे चांगलं आपल्याला घडून येईल. तर असे हे दोन रात्री 12 वाजता येतात. तर याचा पण मी तुम्हाला अर्थ सांगितला की रात्री 12 वाजता आणि पिंपळाच्या झाडाजवळ दरिद्रता कोणत्या दिवशी राहते, त्यामागे मला लक्ष्मी माता आणि दरिद्रताचं तुम्हाला उदाहरण द्यावं लागलं. तर पिंपळाच्या वृक्षाला शास्त्रांमध्ये खूप महत्त्व दिलं गेलं आहे, म्हणून 15 दिवस पिंपळाच्या झाडाला रोज पाणी घाला, रविवार सोडून. आता अध्याय 17व्याला सुरुवात करणार आहोत. श्री गणेशाय नमो नमः. अध्याय 17वा. अर्जुन म्हणाला, हे कृष्णा, जी माणसे शास्त्रविधीला सोडून श्रद्धेने युक्त होऊन देवीदिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक, राजस की तामक? हा प्रश्न पण छान आहे पहा. अर्जुन काय म्हणतात कृष्ण भगवानाला, जी माणसं शास्त्रविधीला सोडून म्हणजे शास्त्रांना सोडून आपल्या मनानेच काहीतरी पूजा करून घ्यायची, तर केव्हा बी जे शास्त्रांमध्ये सांगितलं आहे तशीच पूजा करा, ते अपनावा. म्हणजे ते तुम्हाला अप्लाय करायचे, म्हणजे ते तुम्हाला तो विचार करूनच की नाही असं सांगितले तर आपल्याला अशीच पूजा करायची. काही पण भलतंच जे काही आपल्याला माहीत नाही तरी पण उलटी सुलटी पूजा करू नका. शास्त्रविधीला सोडून श्रद्धेयुक्त देवी दिकांचे पूजन करतात त्यांची मग स्थिती कोणती? सात्विक की राजस की तामस? सत्वगुण, तमोगुण की रजोगुण? तेव्हा श्रीकृष्ण भगवान म्हणाले, मनुष्यांची 3 शास्त्रीय संस्कार नसलेली केवळ स्वभाव उत्पन्न झालेली श्रद्धा, स्वभावता श्रद्धा सात्विक, राजस व तामस अशा 3 प्रकारची असतात. ती तू माझ्याकडून ऐक आता, की माणसं कशी पूजा करतात. हे भारतात सर्व माणसांची श्रद्धा त्याच्या अंतःकरणारूप असते. हा पुरुष श्रद्धामय आहे, म्हणून जो पुरुष ज्या श्रद्धायुक्त तो स्वतःही तोच आहे आणि श्रद्धेनुसार त्याचे स्वरूप असते. सात्विक माणसे देवाची पूजा करतात, राजस माणसे यक्षरस जे राजस माणसं राहतात. सात्विक याने विष्णू भगवान हे कोणते होते? सत्वगुणमध्ये होते, म्हणून त्यांना सृष्टीचे अधिपती यज्ञ करता निवडले गेले होते. सृष्टी निर्माण झाली तेव्हा सत्वगुण चांगले गुण,
राजस गुण म्हणजे राजाचे एकदम अधिकारपूर्वक, राजाचे गुण कसे, ऑर्डर देणं, ओय तुला हे काम सांगितलं ना, हे काम कर, तर त्याला ते कसे गुण प्राप्त होतात. मग राजस माणसे यक्ष राक्षसाची, तसेच इतर तामस माणसे असतात ती भूत प्रेत गणांची पूजा करतात. तामस याने खूप गर्व, अहंकार, तम, मीपणा, त्यांना ते समोरचं काय सांगतंय त्यांना काहीच समजत नाही, फक्त मी जे सांगेल तेच खरोखर आहे आणि बरोबर आहे, समोरचं जे सांगत आहे ते काही त्यांना सर्व चुकीचं वाटतं, ते तामस गुण. म्हणून तामस माणसे असतात ती भूत प्रेते भूतागणांची पूजा करतात. जी माणसे शास्त्रविधी सोडून केवळ मनाच्याच कल्पनेने काहीतरी पूजा करतात ते घोर तप करतात, घोर पापामध्ये जातात. तसेच त्यांना अजून गर्व अहंकार जास्त वाढतो आणि बळीचा अभिमान युक्त असतात, म्हणून त्यांना अभिमानमध्ये भरलेले राहतात, तर त्यांना राक्षसाचे पूजेच्या योनीमध्ये जातात. म्हणून सत्वगुणाची पूजा करा. ज्या शरीराच्या रूपात असलेल्या भूत समुदायाला आणि अंतःकरणात राहणाऱ्या मलाही कृश करणारे असतात, ते अज्ञानी लोक असुरी स्वभावाचे आहेत असे तू जाण. भोजनही सर्वांना आपापल्या प्रकृतीप्रमाणे 3 प्रकारचे प्रिय असतात आणि तसेच यज्ञ, तप आणि दान पण 3 प्रकारचे आहेत. त्यांचे हे निरनिराळे भेद तू माझ्याकडून ऐक. आयुष्य, बुद्धी, बळ, आरोग्य, सुख आणि प्रीती वाढवणारे, रसयुक्त, स्निग्ध, स्थिर राहणारे, स्वभावात मनाला प्रिय वाटणारे असेच भोजनाचे पदार्थ सात्विक पुरुषांना प्रिय असतात. कडू, आंबट, खारट, फार गरम, तिखट, कोरडे, जळजळणारे आणि दुःख, काळजी व रोग उत्पन्न करणारे असतात. भोजनाचे पदार्थ राजस माणसांना आवडतात. असे जे पदार्थ आहेत ते राजा माणसांना आवडतात. जे भोजन कच्चे, रस नसलेले, दुर्गंधयुक्त, शिळे, उष्टे पाष्टे, अपवित्र भोजन तामसी माणसांना लोकांना आवडतात. जे अपवित्र आहे, जे शिळे आहे, जे उष्टे आहे, जे दुर्गंधी आहे, खराब झालेले अन्न खाऊन त्यांची बुद्धी कशी होते, तामसी. जो शास्त्रविधीने नेमून दिलेला यज्ञ करणे कर्तव्य आहे असे मनाचे समाधान करून फळाची इच्छा न करणाऱ्या पुरुषांकडून केला जातो तो सात्विक यज्ञ होय. ज्यांना काहीच माहिती नाही, जे शास्त्रविधीने करतात की नाही आपल्याला ही पूजा सांगितली आहे शास्त्रांमध्ये अशीच करायची, ते कसे पुरुष सात्विक यज्ञ फळाची, पुण्यफळाची प्राप्ती करून घेतात. परंतु हे अर्जुना, केवळ दिखाव्यासाठी किंवा फळही नजरेसमोर ठेवून जो यज्ञ केला जातो तो यज्ञ तू राजस समज. कोणी कोणी दिखाव्यासाठी पूजा करतात, देवाला प्रसन्न करण्यासाठी पूजा करत नाही, की बघ तू पूजा करते बायका, तर तू पूजा करते तर मी बी करते, की मला बी पूजेचं आवड आहे. त्याला काही महत्त्व नाही. श्रद्धा, विश्वास पाहिजे, विश्वासाने, श्रद्धेने, आतुरता पाहिजे. देवाचा आत्मा आणि आपला आत्मा एक परमात्म्याला जोडलेला हवा, त्याला परमात्म्याची भेट व्हायला हवे, त्याला देवपूजा म्हणतात. म्हणून देवाला दिखावा करून पूजा केलेला काहीच फलीभूत होत नाही असे कृष्ण भगवान अर्जुनाला सांगतात. केवळ ते फक्त फळ नजरेसमोर ठेवून यज्ञ केला जातो असे समजावे. तो दिखाव्यासाठी जो पूजा करतो तो यज्ञ तू राजस समज. शास्त्राला सोडून अन्नदान न करता, मंत्रशिवाय दक्षिणा न देता, श्रद्धा ठेवता न केला जाणाऱ्या यज्ञाला तामस यज्ञ म्हणतात. असे यज्ञ कुठले? तामस यज्ञ जो दक्षिणा बी देत नाही, श्रद्धा बी ठेवत नाही, फक्त पूजेला बसले म्हणे म्हणून बसले, असे पूजा यज्ञाला तामस यज्ञाला पावली जाते. देव, ब्राह्मण, गुरु, ज्ञानी यांची पूजा करणे पवित्र सरळपणे. जो देव, ब्राह्मण, गुरु, गायींची पूजा करतात, पवित्र सरळपणाने ब्रह्मचर्य पाळतात, अहिंसा, शारीरिक तप म्हटले जाते. जे दुसऱ्याला न बोचणारे, प्रिय, हितकारक आणि यथार्थ भाषण असते. तसेच वेदशास्त्रांमध्ये पठण आणि परमेश्वराच्या नामजपाचा अभ्यास हेच वाणीचे तप म्हटले जाते. मनाची प्रसन्नता, शांत भाव, भगवान चित्त करण्याचा स्वभाव, मनाचा निग्रह आणि अंतःकरणातील भावाची पूर्ण पवित्रता हे मनाचे तप म्हटले जाते. फळाची इच्छा न करणारे योगी पुरुषांकडून अत्यंत श्रद्धेने केलेले वर सांगितलेल्या 3 प्रकारच्या तापाला सात्विक तप म्हणतात. जे तप सत्कार, मान, पूजा होण्यासाठी तसेच दुसऱ्या काही स्वार्थासाठी, स्वभावाप्रमाणे किंवा पाखंडीपणाने केले जातात ते अनिश्चित फळ क्षणिक देणारे असते, त्यांना राजस म्हटले जाते. जे तप मूर्खतापूर्वक, हट्टाने मन, वाणी, शरीराला कष्ट देऊन आणि दुसऱ्यांचे अनिष्ट करण्यासाठी केले जाते ते तामस म्हटले जाते. आता तुम्हाला रजोगुण, तमोगुण, सत्वगुण प्रत्येक व्हिडिओमध्ये समजावून दिलं आहे, तर तुमच्या समजमध्ये 3 गुण कोणते कोणते लगेच तुम्हाला आठवण राहतील. रजोगुण राजासारखे, तमोगुण अहंकारासारखे आणि सत्वगुण विष्णू भगवानासारखे चांगले. तर तुमच्या चांगलंच लक्षात आलं असेल मला असं वाटत आहे. तर असे तामस गुण म्हटले जाते. दान देणे कर्तव्य आहे या भावनेने जे दान करतात त्यांना
पुण्यफळाची प्राप्ती होते. ज्या इच्छानुसार दान करतात, पूजा पाठ करतात, गायी ब्राह्मणांना दक्षिणा देतात, गायींचे पालन करतात, जो दारी आलेला असतो त्यांना भोजन देतात, अशा लोकांना खूप काही धनसंपत्ती मिळते. आणि असे लोक जे भावनेने जे दान, देश, काल आणि पात्र मिळालेले असतात, उपकार न करता करणाऱ्याला दिले जाते, ते सात्विक दान म्हटले जाते. त्याला उपकार नाही म्हटले जात. सात्विक गुण विष्णू भगवानांना आहे तर सात्विक म्हटले जाते. परंतु जे दान क्लेशपूर्वक आणि प्रत्युपकाराच्या याने उपकाराच्या हेतूने केले जाणारे फळ नजरेसमोर ठेवून केले जाणारे हे राजस दान म्हटले जाते. दानाचे बी 3 प्रकार सांगितले. पहिलं दान काय सांगितलं, जे सात्विक दान कसे म्हटले जाते, काही तुम्हाला अपेक्षा नाही आहे, तुम्ही फक्त श्रद्धे भावनेने केले, त्याला सात्विक दान म्हणतात. आणि तुमची इच्छा नाही पण येईन, पण समोरचा माणूस दारात आला तो आरोळ्या मारताय, तर संतापात जे दान देऊन दिलं, काय आला बाबा आणि घे न जा, त्याला काय म्हणतात, राजस गुण. राजासारखे अपकर्तव्य याने परोपकाराच्या हेतूने दिलं, बाई घे घे जा जा, असं प्रेमाने कोणी पण आपल्या दाराशी आलं तर त्याला प्रेमाने दान करा. सात्विक गुण तुमच्यामध्ये येईल. प्रेमाने द्या त्याला, काही पण झोळी भरून, फूल नाही तर फुलची पंखोडी द्या, पण प्रेमाने द्या त्याला. काही त्याला तू ता करून, हट्ट करून, काहीतरी भले भोले करून, या अपशब्द बोलून समोरच्याला कधीच असं दान देऊ नये. ते आपल्या झोलीतच परत येतं. म्हणून चांगले शब्द बोलून त्यांना दान करावे. आणि नाहीतर राजस दान म्हटले जाते, त्याचं काही फळ भेटत नाही. जे दान सत्कारशिवाय तिरस्कारपूर्व, अयोग्य ठिकाणी, अयोग्य काळी आणि कुपात्री दिले जाते, त्याला दान तामस म्हटले जाते, असे म्हटले गेले आहे शास्त्रांमध्ये. ओम, तत, सत अशी 3 प्रकारची सच्चिदानंदन ब्रह्मांची नावे सांगितली गेली आहे. ओम, तत, सत अशी 3 ब्रह्मांची नावे सांगितली आहेत. त्यापासून सृष्टीच्या आरंभी ब्राह्मण, वेद आणि यज्ञादी रचले गेले आहेत. म्हणून वेद मंत्रांचा उच्चार करणाऱ्याच्या श्रेष्ठ पुरुषांच्या शास्त्राने सांगितलेला यज्ञ, दान व तपरूप क्रियांचा नेहमी ओम या परमात्म्या नावाचा उच्चार करूनच आरंभ होत असतो. कोणत्याही मंत्राचा सुरुवात करण्याच्या अगोदर ओम या नावाचा उच्चार करावा, म्हणजे तेव्हा आपले मंत्र फलीभूत होतात आणि ते पूर्ण जाऊन आपल्या इच्छा पूर्ण करतात. म्हणून प्रत्येक मंत्राच्या पुढे ओम लावावा. तत या नावाने संबोधल्या जाणाऱ्या परमात्म्यातच हे सर्व काही आहे. ह्या भावनेने फळाची इच्छा न करता नाना प्रकारच्या यज्ञ, तप, दान रूप क्रिया कल्याणाची इच्छा करणाऱ्या पुरुषांकडून केल्या जातात. सत या परमात्म्याच्या नावाचा सत्य भावात आणि श्रेष्ठ भावात प्रयोग केला जातो. तसेच हे पार्था उत्तम कर्मातही सत शब्द योजला जातो. तसेच यज्ञ, तप, दान यामध्ये जी स्थिती आस्तिक बुद्धी असते तिलाही सत असे म्हणतात. आणि त्या परमात्म्यासाठी केलेले कर्म निश्चयाने सत म्हटले जाते. असे हे अर्जुना, श्रद्धेशिवाय केलेले हवन, दिलेले दान, केलेले तप आणि जे काही केलेले शुभ कार्य असेल ते सर्व असत म्हटले जाते. त्यामुळे ते ना इहलोकात फलदायी होत न परलोकात फलदायी होतात. म्हणून कुठलेही दान आपले सत्वगुणाने केलेले पाहिजे. सत्वगुणाचे दान आपल्या परोपकारी न करता ते आपल्या पदरी असतं आणि आपल्याला 7 जन्मांपर्यंत ते दान कायमस्वरूपी टिकून राहतं. थोडंसं बी दान आपण सत्कर्माने केलेलं आहे, भावनेने केलेलं आहे, श्रद्धेने केलेलं आहे, ते दान आपल्याला फलीभूत होतं आणि आपल्या मुलांना ते दान कामात येतं, असे श्रीकृष्णाने म्हटलेले आहे. तर इथे हा 17वा अध्याय समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर आता आपण पुढे अध्याय 18व्याला सुरुवात करणार आहोत. अध्याय 18वा. अर्जुन म्हणाला, हे महाभावो, हे अंतर्यामी, हे वासुदेवा, मी संन्यास आणि त्याग त्यांचे तत्वे वेगवेगळे जाणू इच्छितो. श्री भगवान म्हणाले, कित्येक पंडित कामकर्माच्या त्यागाला संन्यास मानतात, तर दुसरे काही विचारकुशल लोक सर्व कर्माच्या फळाला त्यागाला त्याग म्हणतात. कित्येक विद्वान असे म्हणतात की सर्व कर्म दोषयुक्त आहेत म्हणून टाकणे योग्य होय, आणि दुसरे विद्वान असे म्हणतात की यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही. हे पुरुषश्रेष्ठ अर्जुना, संन्यास आणि त्याग या दोहांपैकी प्रत्येक त्यागाच्या बाबतीत माझा निर्णय ऐक. कारण त्याग सात्विक, राजस आणि तामस या भेदांमुळे 3 प्रकारचा सांगितला गेला आहे. यज्ञ, दान आणि तपरूप कर्मे टाकणे योग्य नाही, उलट ते अवश्य केले पाहिजे. कारण यज्ञ, दान व तप हे 3ही कर्म बुद्धिमान माणसांना पवित्र करणारी आहेत. जो कोणी यज्ञ करतो, जो कोणी दान करतो, जो कोणी श्रवण, कीर्तन, तप करतो, त्यांची बुद्धी अधिक तेज होते. म्हणून हे पार्था,
ही यज्ञ, दान व तप 3 रूपे जी कर्माची आहेत ही कर्मगतीमध्ये येतील. कारण हे कर्म आहे. जे कोणी गीता श्रवण करतं हे कर्म आहे. जो कोणी पुराण श्रवण करतो हे कर्म आहे. जो कोणी कथा श्रवण करतो हे कर्म, हे त्यांचे चांगले कर्म बनतात आणि सर्व पापे त्यांचे जळून भस्म होतात. इतर सर्व कर्तव्य कर्म आसक्ती आणि फलाचा त्याग करून अवश्य केली पाहिजेत. हे माझे निश्चित असे उत्तम मत आहे. निश्चित आणि काम्य कर्माचा तर स्वरूप रूपात त्याग करणे योग्यच आहे, परंतु नियत कर्माचा स्वरूपात त्याग योग्य नाही. म्हणून मोहाने त्यांचा त्याग करणे त्याला तामस त्याग म्हटले जाते. जे काही कर्म आहे ते दुःख रूपच आहे असे समजून जर कोणी शारीरिक त्रासाच्या भीतीने कर्तव्य कर्म सोडून देईल तर त्याला असा राजस त्याग करून त्यांचे फळ कोणत्याही प्रकारे मिळणार नाही. हे अर्जुना, जे शास्त्रविहित कर्म करणे कर्तव्य आहे त्या भावनेने आसक्ती आणि फळाचा त्याग करून केले पाहिजे, तोच सात्विक त्याग मानला जातो. जो मनुष्य कुशल नसलेला कर्माचा द्वेष करीत नाही आणि कुशल कर्मात आसक्त पण होत नाही, तो शुद्ध सत्वगुणी पुरुष, संशयरहित ज्ञानी, खरा त्यागी होय. कारण शरीरधारी कोणत्याही माणसांकडून पूर्णपणे सर्व कर्माचा त्याग केला जाणे शक्य नाही. म्हणून जो कर्मफळाचा त्यागी आहे तोच त्यागी आहे असे म्हटले जाते. कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे फळ मेल्यानंतर जरूर मिळतात. हे जे कर्माचे फळ आहे हे मेल्यानंतर मिळतात. तूने किती गीता श्रवण केली, किती गीतेचे अध्याय श्रवण केले, हे सर्व तुला मेल्यानंतर तुझे कर्म बनतील. जर तू गीता खूप श्रवण केली आहे, कितीक वेळा श्रवण केली आहे, शिवपुराणाच्या कथा किती श्रवण केल्या आहे, गणेश पुराणांच्या कथा किती श्रवण केल्या आहे, विष्णू पुराणांच्या कथा किती श्रवण केल्या आहेत, हे कर्म म्हटलेले आहे. ज्या वेळेस तू जिथे जे 2 शब्द श्रवण गीतेचे मात्र करत असशील तिथे तुझे पापे जळून भस्म होतात आणि कर्मगतीमध्ये त्याची पुण्य पदरी बनते असे सांगितले गेलेले आहे. म्हणून मनुष्याने कर्माचे बरे, वाईट व मिश्र असे 3 प्रकारचे मेल्यानंतर त्याला फळ जरूर मिळते. किती जप, तप, यज्ञ, हवन, श्रवण, कीर्तन केलेले आहे, परंतु कर्मफळाचा त्याग न करणाऱ्या मनुष्यांना कर्माचे फळ कधीही मिळत नाही. ज्याने कधी काही कर्मच केले नाही, कोणाला काही दान धर्मच दिलेला नाही, कधी कथा श्रवण केले नाही, कधी गीता त्याची ऐकली नाही, गीता काय आहे त्याला माहिती नाही आहे, कथा काय आहेत हे त्याला माहिती नाही आहे, तर त्याला कुठून कर्म त्याचं बनेल चांगलं? तर त्याचे कर्मच बनत नाही. त्याला 84 लक्ष योनीमध्ये जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्येच फिरावं लागतं. ज्याने कथा कधी ऐकलेल्याच नाही आहेत. हे महाभाव, सर्व कर्मांच्या सिद्धी ही 5 कारणे कर्माच्या शेवट करण्याचा उपाय सांगणाऱ्या शास्त्रात, सांख्यशास्त्रात सांगितली गेली आहेत. ती तू माझ्याकडून आता नीट ऐकून घे. कर्म पूर्णपणे होण्यासाठी अधिष्ठान, कर्त निरनिराळ्या प्रकारची करावी लागतात. अनेक प्रकारचे वेगवेगळ्या क्रिया, तसेच 5वे कारण दैव आहे. मनुष्य मन, वाणी आणि शरीराने शास्त्राला अनुसरण किंवा त्याविरुद्ध जे कोणतेही कर्म करतो ही त्याची 5ही कारणे असतात. मनुष्य वाणी हे त्याचे कर्म बनतात. जर चांगले बोलले, कोणाला चांगले आशीर्वाद दिलं तर हे त्याचे कर्म बनतात. चांगल्या फळांमध्ये त्याचं निवृत्त होतो. परंतु असे असूनही जो मनुष्य अशुद्ध बुद्धीमुळे कर्म पूर्ण होण्यामध्ये केवळ आणि शुद्ध स्वरूप आत्म्याला करता समजतो, तो मलिन बुद्धीचा अज्ञानी खरे होय असे जाणतो. कारण तो कधी कोणाला चांगले बोलू नाही शकत. त्याचे कर्म बुरे होतात, वाईट होतात. ज्या माणसाच्या अंतकरणात मी करता आहे असा भाव नसतो, त्याची बुद्धी सांसारिक पदार्थात आणि कर्मात लिप्त होत नाही. कारण त्याला कधीच माहीत नाही राहत आत्मा सो परमात्मा काय आहे हे त्याला कधी माहीत नाही. तर त्याची बुद्धी दृढ असते आणि त्याला काही अर्थ नाही त्या माणसाला जगायला. पण तो माणूस सर्व लोकांना मारूनही वास्तविक तो मारत नाही आणि त्याला पापही लागत नाही. ज्ञाता, ज्ञान, गेय या 3 प्रकारच्या कर्मांच्या प्रेरणा आहेत. कर्ता, करण तसेच क्रिया ही 3 प्रकारचे कर्मसंग्रह आहेत. गुणांची संख्या करणारे शास्त्रात ज्ञान, कर्म आणि कर्ता गुणांच्या भेदाचे 3 प्रकारात सांगितले गेले आहे. तेही तू माझ्याकडून आता नीट ऐकून घे. ज्या ज्ञानामुळे माणूस निरनिराळ्या सर्व भूतांमध्ये एक अविनाशी परमात्मा भाव विभागरहित समभावाने भरून राहिलेला आहे असा पाहतो, तो ज्ञान तू सात्विक असे समज. परंतु ज्या ज्ञानाने मनुष्य सर्व भूतांमध्ये भिन्न भिन्न प्रकारचे वेगवेगळे जाणतो ते ज्ञान राजस समज. परंतु जे ज्ञान एका कार्यरूपी शरीरातच पूर्णसारखे आसक्त असते ते युक्त, शून्य, तात्विक अर्थाने रहित, तुच्छ असते असे तामस म्हटले गेले आहे. जे कर्म शास्त्रविधीने नेमून दिलेले आहेत, कर्तपणाचा अभिमान न बाळगता फळांची इच्छा न करणाऱ्या माणसांनी प्रेम द्वेष सोडून केलेले असते ते सात्विक म्हटले जाते. परंतु जे कर्म अतिशय परिश्रम करून भोगांची इच्छा करणारे, अहंकार बाळगणारे माणसाकडून केले जाते ते राजस म्हटले जाते. जे कर्म परिणाम, हानी, हिंसा आणि सामर्थ्य यांचा विचार न करता केवळ अज्ञानाने केले जाते ते तामस म्हटले जाते.
जो करता आसक्ती न बाळगता मी माझे न म्हणणारा, धैर्य उत्साहाने कार्य सिद्ध हो असा बोलतो तो मी स्वतः सात्विक म्हटले जाते. जो धैर्याने कार्य करतो, कष्टाने काहीतरी कमवतो आणि माझ्या या गीताचे कथन श्रवण करतो त्याला सात्विक कर्म म्हटले जातात. जो करता आसक्ती असलेला, कर्माच्या फळाची इच्छा न बाळगणारा, लोभी, इतरांना पीडा करण्याचा स्वभाव असलेला, अशुद्ध आचरणाचा आणि हर्ष शोकाने युक्त असतो तो राजस म्हटला जातो. जो करता अयुक्त, अशिक्ती, घमंडखोर, धूर्त, दुसऱ्यांची निंदा वृत्ती करणारा, शोक करणारा, आळशी आणि दीर्घ स्तुत्री असतो तो तामस म्हटला जातो. हे धनंजया, आता बुद्धीचे व धृतीचेही गुणांनुसार 3 प्रकारचे भेद माझ्याकडून पूर्णपणे ऐक असते. हे पार्था, जी बुद्धी प्रवृत्ती मार्ग, निवृत्ती मार्ग, कर्तव्य, अकर्तव्य, भय आणि अभय, बंधन, मोक्ष यथार्थपणे जाणते ती सात्विक बुद्धी होय. हे पार्था, जो मनुष्य बुद्धीमुळे धर्म आणि अधर्म, कर्तव्य अकर्तव्य यथायोग्य रीतीने जाणत नाही अशी बुद्धी राजसी होय. बुद्धी बी 3 प्रकारची सांगितली. 3 प्रकारचे कर्म कुठले सांगितले, 3 प्रकारचे धन कुठले सांगितले, 3 प्रकाराचे तमोगुण, रजोगुण, सत्वगुण कुठले कुठले आहे आणि खूप काही 3 प्रकाराचे अर्थ मी तुम्हाला याच्यात सांगितले. आता बुद्धीचे अर्थ चालू आहे. तर 3 प्रकारची बुद्धी कोणती कोणती आहे. तर हे अर्जुना, तमोगुणाने व्यापलेली जी बुद्धी अर्धमालाही हा धर्म आहे असे मानतात. तसेच या रीतीने इतर सर्व पदार्थांना विपरीत मानते ती बुद्धी तामसी होय. हे पार्था, ज्या अभिव्यचाराने, धारणाशक्तीने, मनुष्य ध्यानाने, योगाने मन, प्राण, इंद्रिय यांच्या क्रिया धारण करीत असतो तो धारणा सात्विक होय. परंतु हे कुंतीपुत्र अर्जुना, फळाची इच्छा असलेला मनुष्य अति आसक्तीमुळे ज्या धारणाशक्तीने धर्म, अर्थ, काम यांना धारण करतो ती धारणा राजसी होय. हे पार्था, दुष्ट बुद्धीचा मनुष्य ज्या धारणाशक्तीमुळे झोप, भीती, काळजी आणि दुःख, उन्मत्तपणाही सोडत नाही अर्थात धारण करतो ती धारणा तामसी बुद्धी होय. हे भरतश्रेष्ठा, आता 3 प्रकारची सुख कुठली कुठली आहेत ती माझ्याकडून ऐक. आता बुद्धी ऐकली. आता सुखे कोणती आहेत 3 प्रकारची. ज्या सुखात साधक भजन, कीर्तन, ध्यान, गायीची सेवा इत्यादींच्या अभ्यासात रमलेला असतो, ज्यामुळे त्यांची दुःख नाहीसे होतात. जो भजन कीर्तन करत असतो त्याची दुःख सहसा चटकन नाहीसे होतात. आणि जे आरंभी जरी विषासारखे वाटले, खूप विषासारखे वाटले त्यांना, तरी परिणामी अमृतासारखे असतात, कारण त्या कथा श्रवण करत असतात. ते परमात्मविषयिक बुद्धीच्या प्रसादाने उत्पन्न होणारे सुख सात्विक सुख म्हटले जाते. सुखाचे 3 प्रकार. हे पहिले सुख सात्विक. जे सुख विषय आणि इंद्रियाच्या संयोगाने उत्पन्न होते ते प्रथम भोगताना अमृतासारखे वाटत असले तरी परिणामी विषासारखे असतात, म्हणून ते सुख राजस सुख म्हटले गेले आहे. सुखभोगी काली आणि परिणामी आत्म्याला मोह पडणारे असते ते झोप, आळस, प्रमादापासून उत्पन्न झालेले त्याला तामस सुख म्हटले जाते. पृथ्वीवर, आकाशात किंवा देवात त्यांच्याविषयी इतरत्र कोठेही असा कोणताच प्राणी किंवा पदार्थ नाही जो प्रकृतीपासून उत्पन्न झालेला नाही, तो 3 गुणांरहित असेल. हे परंतपा, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे स्वभावतः उत्पन्न झालेल्या गुणामुळे निरनिराळी केली जातात. अंतःकरणाचा निग्रह, इंद्रियांवर ताबा ठेवणे, धर्मांसाठी कष्ट सहन करणे, अंतर्भाव शुद्ध राहणे, दुसऱ्यांच्या अपराधांना क्षमा करणे, मन, इंद्रिय, शरीर सरळ राखणे, वेद, शास्त्र, ईश्वर व परलोक इत्यादींवर विश्वास ठेवणे, वेदशास्त्रांचे अध्ययन, अध्यापन करणे, परमात्म्य तत्त्वाचा अनुभव घेणे ही सर्वांच्या सर्वे ब्राह्मणांची सात्विक आणि स्वाभाविक कर्मे आहे. शौर्य, तेज, धैर्य, चातुर्य, युद्धातून पलायन न करणे, दान न देणे आणि स्वाभाविक ही सर्वांच्या सर्व क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहे. शेती, गोपालन, क्रियाविक्रय, सत्य, व्यवहार ही वेश्याची स्वाभाविक कर्मे होत. तसेच सर्व वर्णांची सेवा करणे शूद्राचेही स्वाभाविक कर्म आहे. आपापल्या स्वाभाविक कर्मात तत्पर असलेला मनुष्य भगवत प्राप्ती, परमसिद्धीचा लाभ घेतो. आपल्या स्वभावात कर्मात रत असलेला मनुष्य ज्या रीतीने कर्म करून परमसिद्धीला प्राप्त होतो तो रीत तू ऐक आता. ज्या परमेश्वरापासून सर्व प्राण्यांची उत्पत्ती झाली आहे, ज्याने हे सर्व जग व्यापले आहे, त्या परमेश्वराची आपल्या स्वाभाविक कर्मांनी पूजा करून मनुष्य परमसिद्धी मिळवतो. जो कोणी या कथा ऐकतो त्याला परमसिद्धी प्राप्त होतात. उत्तम प्रकारे आचरलेल्या दुसऱ्यांच्या धर्मापेक्षा वैगुण्य असलेला ही आपला धर्म श्रेष्ठ आहे, कारण स्वभावाने नेमून दिलेले स्वधर्म रूप कर्म करणाऱ्या माणसाला पाप लागत नाही. म्हणूनच हे कुंतीपुत्रा, सदोष असलेली तरी स्वाभाविक कर्म सोडून देऊ नये, कारण धुराने जसा अग्नी तशी सर्व कामे कोणत्या ना कोणत्या द्वेषाने युक्त असतात. सर्वत्र आसक्त रहित बुद्धी असलेला, निस्पृह आणि अंतःकरण जिंकलेला मनुष्य साख्य योगाने त्या श्रेष्ठ नैष्कर्मसिद्धीला प्राप्त होतो. हे कुंतीपुत्रा, जी ज्ञानयोगाची अंतिम स्थिती आहे ती नैष्कर्मसिद्धीला ज्या रीतीने प्राप्त
होऊन मनुष्य ब्रह्माला प्राप्त होतो. ती रीत थोडक्यात तू माझ्याकडून आता समजून घे. विशुद्ध बुद्धीने युक्त, हलके, सात्विक आणि नियमित भोजन घेणारा, शब्दादी विषयाचा त्याग करून एकांत शुद्ध ठिकाणी राहणारा, सात्विक धारणाशक्तीने अंतःकरण व इतर इंद्रियांवर संयम ठेवून मन, वाणी, शरीर ताब्यात ठेवणारा, आसक्ती द्वेष पूर्णपणे नाहीसे करून चांगल्या प्रकारे दृढ वैराग्याचा आश्रय घेणारा, अहंकार, बळ, घमंड, कामना, आसक्ती, सग्रवृत्ती यांचा त्याग करून नेहमी ध्यान योगात तत्पर असणारा, ममता रहित शांतयुक्त असा पुरुष सच्चिदानंदन ब्रह्मामध्ये एकरूप होऊन राहण्यास पात्र होतो. मग तो सच्चिदानंदन ब्रह्मात तंद्रूप झालेला प्रसन्न चित्ताचा योगी कशाबद्दलही शोक करत नाही आणि कशाचीही इच्छा करत नाही असा सर्व प्राण्यांच्या ठिकाणी समभाव बाळगणारा योगी माझ्या परमगतीला प्राप्त होतो. त्या परमगतीची, परमात्म्याची, पराभक्तीच्या योगाने तो मज परमात्म्याला मी जो आणि जसा आहे अगदी बरोबर तसाच तत्व जाणतो. तसेच त्या भक्तीने मला तत्व जाणून त्याच वेळी माझ्यात प्रविष्ट होतो. माझ्या आश्रयाने राहणारा कर्मयोगी सर्व कामी नेहमी करत असला तरी माझ्या कृपेने सनातन विनाशी परमपदाला प्राप्त होतो. सर्व कर्म माझ्या मनाने माझ्या ठिकाणी अर्पण करून तसेच समबुद्धी रूप योगाचा अवलंब करून मतपरायण आणि निरंतर माझ्या ठिकाणी चित्त असलेला होय. वर सांगितल्याप्रमाणे माझ्या ठिकाणी चित्त ठेवल्याने तू माझ्या कृपेने सर्व संकटावर सहजच पार होशील आणि जर अहंकारामुळे माझे सांगणे न ऐकशील तर नष्ट होशील, अर्थात परमात्म्याला मुकशील. तू अहंकार धरून मी युद्ध करणार नाही असे मानतोस, तो तुझा निश्चय व्यर्थ आहे, कारण तुझा स्वभाव तुला जबरदस्तीने युद्ध करवायास लावेल. हे कुंतीपुत्रा, जे कर्म तू मोहामुळे करू इच्छित नाहीस तेही आपल्या पूर्वकृत स्वाभाविक कर्माने बद्ध असल्यामुळे पराधीन होऊन करशील. हे अर्जुना, अंतर्यामी परमेश्वर आपल्या मायाने शरीरूप यंत्रावर आरूढ झालेल्या सर्व प्राण्यांना त्यांच्या कर्मानुसार फिरवीत सर्व प्राण्यांच्या हृदयात राहिला आहे. हे भारता, हे तू सर्व प्रकारे परमेश्वरालाच शरण जा. परमात्म्याच्या कृपेने तुला परमशांती आणि सनातन परम प्राप्त होईल. अशा प्रकारे हे गोपनीयहून गोपनीय ज्ञान मी तुला सांगितले. आता तू याला रहस्यमय ज्ञानाचा संपूर्णपणे चांगला विचार कर. मग जसे तुला आवडेल तसे कर. सर्व गोपनीयहून अति गोपनीय माझे परम रहस्ययुक्त वचन तू पुन्हा ऐक. तू माझा अत्यंत आवडता आहेस म्हणून हे परम हितकारक वचन मी तुला सांगणार आहे ते ऐक आता. हे अर्जुना, तू माझ्या ठिकाणी मन ठेव, माझा भक्त हो, माझ्या पूजन कर, मला नमस्कार कर. असे केले असता तू मलाच येऊन मिळशील. तू मला फक्त नमस्कार पण केला तरी सुद्धा तू मला मिळशील. हे मी तुला सत्य प्रतिज्ञापूर्वक सांगतो, कारण तू माझा अत्यंत आवडता आहेस. सर्व धर्म म्हणजे सर्व कर्तव्य कर मला अर्पण करून तू केवळ सर्व शक्तिमान, सर्वधार अशा मला परमेश्वराला शरण आहे. मी तुला सर्व पापांपासून सोडवेन. तू शोक करू नकोस. हा गीतारूप रहस्यमय उपदेश कधीही तप न करणाऱ्या माणसाला सांगू नये. जो कोणी खूप संताप करतो, त्याला कधी भक्ती गीत आवडत नाही, त्याला कधी श्रवण कथन आवडत नाही, त्याला कधीच हा गीतेचा उपदेश रहस्यमय सांगू नये. तसेच भक्तीन माणसाला ऐकण्याची इच्छा नसणाऱ्यालाही सांगू नये. ज्याच्या मनात भक्ती नाही आणि तो ऐकतो आहे, त्याला सांगत आहे, तर त्याला काही उपयोग नाही. त्याचप्रमाणे माझ्यामध्ये दोष पाहणाऱ्याला तर कधी पण सांगू नये. जो माझ्यामध्ये द्वेष करतो, राग धरतो, त्याला तर कधीच सांगू नये. जो पुरुष माझ्या ठिकाणी परम प्रेम ठेवणे परम रहस्ययुक्त गीताशास्त्र माझ्या भक्तांना सांगेल तो मलाच प्राप्त होईल. जो माझ्या या गीतेचे 2 शब्द बोलेल, कोणाला सांगेल, कोणाच्या गीताच्या कथा सांगतील की या गीतांमध्ये असं आहे, तो मला खूप लवकर प्राप्त होईल आणि त्याच्या सर्व मनोरथ पूर्ण करेल आणि त्याच्या सर्व सिद्धी पूर्ण होतील. यात मुळीच शंका नाही आणि ते लोक माझे खूप अत्यंत प्रिय राहतील आणि मी त्यांचे कार्य खूप लवकरात लवकर पूर्ण करून देईल. माझे अत्यंत प्रिय कार्य करणाऱ्याला त्याच्याहून अधिक मनुष्यात कोणतेही वर्तमानकाली नाही, तसेच पृथ्वीवर त्याच्याहून अधिक मला प्रिय दुसरा कोणता भविष्यकाली होणार पण नाही. जो माझ्या या कथा ऐकेल, सांगेन, कुणाला श्रवण करवेल, तो माझ्या अत्यंत जवळ राहील. जो पुरुष आम्हा दोघांच्या धर्ममय संवाद रूप व या गीताशास्त्राचे अध्ययन करून देईल, त्याच्याकडून मी ज्ञानी आणि पूजित होईन असे माझे मत आहे. मी त्याचे ज्ञान खूप वाढवेल. जो मनुष्य श्रद्धायुक्त होऊन दोष दृष्टी न ठेवता या गीताशास्त्राचे श्रवण करेल, या कोणाला करेल, तो सर्व पापांपासून मुक्त होऊन त्याची पुण्यकर्म खूप वाढतील आणि सदोगतीला त्यांच्या 7 पिढ्यांपर्यंत ते पुण्य त्या व्यक्तीला कामात येईल आणि पुण्यकर्म करणाऱ्याच्या श्रेष्ठ लोकांना प्राप्त होईल. हे पार्था, हे गीताशास्त्र तू एकाग्र चित्ताने ऐकलेस का?
आणि हे धनंजया, तुझ्या अज्ञानातून उत्पन्न झालेला मोह नाहीसा झाला का? अर्जुन म्हणाला, हे अच्युता, आपल्या कृपेने माझा मोह नाहीसा झाला आणि मला स्मृती पण प्राप्ती झाली. आता मी संशयरहित होऊन राहिलोय आणि मी आपले आज्ञेचे पालन करेन. संजय म्हणाला, अशा प्रकारे मी वासुदेव आणि महात्मा अर्जुन यांचा हा अद्भुत रहस्यमय रोमांचकारक संवाद ऐकला. श्री व्यासांच्या कृपेने दिव्य दृष्टी मिळून मी हा परम गोपनीय योग अर्जुनाला सांगत असताना स्वतः योगेश्वर भगवान श्रीकृष्णाकडून प्रत्यक्ष ऐकले. महाराज भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाचा हा रहस्यमय कल्याणकारक आणि अद्भुत संवाद पुन्हा पुन्हा आठवण करून वारंवार आनंदित होत आहे. जो कोणी वारंवार ह्या कथा ऐकतो तो पापमुक्त होऊन पुण्याच्या गतीला प्राप्त होतात. त्याची पापे 7 जन्माचे जळून भस्म होऊन जातात. जो कोणी हे गीताशास्त्र संपूर्ण ऐकेल त्याचे पाप जरासे पण राहणार आणि चटकन नाहीसे होतील आणि त्याचे मनोरथ सर्व पूर्ण होतील. त्याच्या सर्व मनाच्या इच्छा पूर्ण होतील आणि त्याची पुण्यमयी वैकुंठ लोकची प्राप्ती होईल. श्रीहरीचे जे अत्यंत अलौकिक रूपही वरच्यावर आठवून माझ्या मनाला खूप आश्चर्य वाटत आहे आणि मी वारंवार हर्षपुलकित होत आहे. जेथे योगेश्वर भगवान श्रीकृष्णाचे गीताचे पठन श्रवण करत असतील तेथे सर्व पापांचा नाहीसा होईल आणि सर्व मनोरथ सर्व इच्छा त्यांच्या पूर्ण होतील. आणि जेथे गांडीव धनुष्य धारण करणारा अर्जुन आहे तेथे श्रीविजय विभूती आणि अचल नीती आहे असे माझे मत आहे. तर इथे हा श्रीमद भागवत गीतेचा 18वा अध्याय पण समाप्त झालेला आहे मित्रांनो. तर मी तुम्हाला हिंदीचे संपूर्ण 18 अध्याय ऐकून दिले, मराठीचे बी संपूर्ण 18 अध्याय ऐकून दिले. आता राहिले जे पितरांसाठी मराठी 18 अध्याय कमेंट्स आले आहे तर त्या आपण आता उद्यापासून सुरू करूया. तर अशाच या कथा भागवद्गीता ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, एक लाईक कमेंट्स नक्की करा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या तुमच्या गावाचं नाव आणि जास्तीत जास्त जणांना शेअर पण करा. शेअर केलेल्याचे पुण्य तुमच्याच अकाउंटला जमा होईल. जय श्री महाकाल. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.